कारंजा स्थानिक शहरातील शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय येथे रविवारी पार पडलेल्या भव्य रोगनिदान शिबिरात 917 रुग्णांनी तपासणी केली। सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हे शिबिर चालले। शिबिराचा कारंजासह इतर गावातील रुग्णांनी लाभ घेतला। रुग्णांच्या तपासणीसाठी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी येथील टीम होती, तर श्री संत रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलच्या टीमने शिबिरासाठी सहकार्य केले। डॉक्टर श्याम जाधव नाईक यांच्या पुढाकाराने हे शिबिर घेण्यात आले। शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबारावजी खडसे पाटील यांच्या हस्ते तसेच माजी आमदार अनंतकुमार पाटील, बाबूसिंग नाईक, अरविंद लाठिया, राजीक शेख, माननीय जिल्हा परिषद सदस्य सुनील धाबेकर, गजानन, आमदार अहमदाबादकर, डॉक्टर घाडगे, मनोज कानकिरड, रूप मामू, संतोष दुर्गे व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। या शिबिरात हृदयरोग तज्ज्ञ, मेंदूरोग तज्ज्ञ, पोटविकार, मूत्ररोग, प्रसूती व स्त्रीरोग, मेडिसिन, बालरोग, सर्जरी, अस्थिरोग, नेत्ररोग, दंतरोग, फिजिओथेरपी, त्वचारोग, कान, नाक व घसा इत्यादींची 917 रुग्णांनी लाभ घेतला। यातील रुग्णांना सावंगी येथे मोफत उपचार करून दिला जाणार आहे, अशी माहिती डॉक्टर श्याम जाधव नाईक यांनी दिली। शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर श्याम जाधव मित्रमंडळ कारंजा, मानोरा व आरोग्यधाम हॉस्पिटलचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले। एएस न्यूज महाराष्ट्र करिता कारंजा येथून प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर।